इंजिनियर पदाची नोकरी सोडून वापरलेलं बॉटल, नारळ आणि लाकूड यासारख्या वस्तूंपासून कुणी स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकेल का, असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील प्राची पटवर्धन जोशी यांनी टाकाऊपासून टिकाऊ सुंदर वस्तू तयार करण्याचं इनोरी नावाचं स्टार्टअप सुरू केलं आहे. सध्या त्यांच्याकडे तयार होणाऱ्या वस्तूंना राज्यातच नाही तर राज्याच्या बाहेर देखील मागणी आहे आणि सध्या त्यांनी 2 महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून भविष्यात स्वतःचा ब्रँड तयार करून जास्तीत जास्त महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा संकल्प आहे. काय नेमकी संकल्पना आहे, चला जाणून घेऊ. मूळची जालना जिल्ह्याची आहे. शालेय शिक्षण माझं तिथे पूर्ण झालं आणि औरंगाबाद जिल्ह्यात माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं. ते सुरू असतानाच मी विविध अपसायकलिंग आर्ट करत आले आहे आणि मला त्यात खूप आवड आहे, कला क्षेत्रातच मुळात आणि विशेषतः अपसायकलिंग आर्टमध्ये. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी महानगरपालिकेत ज्युनियर इंजिनियर म्हणून नोकरीसुद्धा केली, पण त्यात काही कारणास्तव समाधान वाटत नव्हतं. त्या दरम्यानच माझ्या घरी फर्निचरचं काम सुरू असताना बरंचसं लाकूड, प्लायवूड वगैरे वाया गेलं. तर विकत घेतलेल्या वस्तू आपण अशा वाया जातात ते मला योग्य नाही वाटलं. त्यामुळे मी ह्यावर काम करायचं ठरवलं आणि इनोरी ह्या स्टार्टअपचं सुरुवात केली. माझ्या स्टार्टअपचं नाव आम्ही इनोरी क्राफ्ट असं ठेवलं आहे. इनोरी म्हणजे इनोव्हेटिव्ह नारी असं आम्ही त्याचा लॉंग फॉर्म सांगतो. इनोव्हेटिव्ह नारी अंतर्गत आम्ही वाया जाणारं लाकूड अपसायकल करतो. जर सॉमिल्स ज्या आहेत तिथे लाकडाच्या पट्ट्या वाया जातात, त्यानंतर आर्किटेक्ट लोक जे रिनोव्हेशन करतात त्यात प्लायवूड, MDF आणि काही प्रमाणात लाकूड वाया जातं, ते सुद्धा आम्ही गोळा करून वेगवेगळे प्रोडक्ट बनवतो. सुरुवात आम्ही की होल्डर्सपासून केली होती. नंतर प्रदर्शनामधनं आमच्या प्रोडक्ट्सला चांगला रिस्पॉन्स मिळाल्यामुळे आम्ही वेबसाईट बनवली, सोशल मीडिया हँडल्स बनवले आणि आमचे प्रोडक्ट्स बाजारात उपलब्ध केले. लाकूड अपसायकल करताना आम्ही पेबल आर्ट करायचं ठरवलं, कारण ट्रॅडिशनल इंडियन आर्ट फॉर्म्स जे आहेत जसं की वारली, मधुबनी किंवा इतरही, ते ऑलरेडी वेल मार्केटेड आहेत आणि खूप वेल नोन आहेत. त्यामुळे आम्हाला युनिक असा आर्ट फॉर्म हवा होता ज्याच्या आम्ही शोधात होतो. तर ऑनलाईनच आम्हाला दगडांवर आर्टवर्क करता येतं, पेबल आर्ट ज्याला म्हणतात, त्याचा शोध लागला आणि इन्स्पायर्ड बाय मिशेला बुफालिनी त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन आम्ही पेबल आर्ट प्रोडक्ट्स सुरू केले. इनोरी स्टार्टअपच्या माध्यमातून तयार होणाऱ्या वस्तूंची किंमत 80 रुपयांपासून सुरुवात होते. या वस्तूंना मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यासह राज्याच्या बाहेर बँगलोर, हैदराबाद, दिल्ली, कलकत्ता यासारख्या शहरांमधून मागणी आहे. हवं तसं प्रोडक्ट तयार करून देण्याचा प्रयत्न इनोरी स्टार्टअपच्या माध्यमातून केला जातो. भविष्यात इनोरी क्राफ्टच्या माध्यमातून हँडक्राफ्टेड प्रोडक्ट्सचा एक चांगला ब्रँड बनवून जास्तीत जास्त महिलांना यातनं रोजगार निर्माण करण्याचं माझं ध्येय आहे. इनोरी स्टार्टअपला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सुशील राऊत, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजी.